हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी फॅशन, ब्युटी, स्किन केअर, लाईफस्टाईल यावरती व्हिडिओ हे घेऊन येत असते. जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर सध्या सगळीकडेच ब्लाऊज आणि साडीचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे आणि ऑफकोर्स आपली महाराष्ट्रीयन लेडी ही साडीमध्ये खूप सुंदर दिसते. कुठलाही प्रोग्राम असू दे, लग्न समारंभ असू दे, रिसेप्शन असू दे किंवा एखादा फंक्शन, पूजा असू दे, आजकाल लेडीज ह्या साडी नेसतातच. तर आज आपण असे 3 ब्लाऊज बघणार आहोत की ते बऱ्याचशा साड्यांवरती मॅच होतील. आज आपण जे 3 ब्लाऊज बघणार आहोत, हे 3 ब्लाऊज तुम्ही खूप जास्त सिंपल न शिवता ट्रेंडी आणि फॅशन मध्ये शिवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते 3 ब्लाऊज किंवा 3 कलरचे ब्लाऊज हे कुठल्याही साडी सोबत वेअर करता येतील. तर हे 3 ब्लाऊज कोणते किंवा ते 3 ब्लाऊज तुम्ही कोणत्या साडी सोबत वापरू शकता, त्या 3 ब्लाऊजचे काही सुंदर आणि स्टायलिश पॅटर्न आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूयात की ती 3 ब्लाऊज कोणते. नंबर 1, मरून कलरचा ब्लाऊज. हा ब्लाऊज तुम्ही गोल्डन, पिंक, रेड, स्काय ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू, आईस्क्रीम कलर अशा बऱ्याचशा साड्यांवरती तुम्ही मरून कलरचा ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकता. हा अनेक साड्यांवरती मॅच होणारा मरून कलरचा ब्लाऊज जर तुम्ही स्टायलिश पॅटर्न मध्ये स्टिच करून घेतला तर तुमच्या अनेक साड्यांना स्टायलिश आणि एक क्लासी लुक मिळतो. तुम्ही जिमीचू, वेल्वेट, सिल्क, ब्रोकेट अशा कोणत्याही फॅब्रिक मध्ये मरून कलरचा ब्लाऊज हा स्टिच करून घेतला तरीही तो साडीवरती परफेक्टच दिसेल. फॅन्सी ऑर्गेन्झा साडीपासून तर काठपदर साडीपर्यंत तुम्ही कोणत्याही साडीवरती हा ब्लाऊज जर वेअर केला तर हा तुम्हाला सुंदरच दिसणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारचा एक मरून कलरचा ब्लाऊज नक्की स्टिच करून ठेवा, तर तो तुम्हाला कुठल्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट मॅच करून घालता येऊ शकतो. तर तुम्ही शक्यतो हा मरून कलरचा ब्लाऊज फॅन्सी पॅटर्न मध्ये स्टिच करून ठेवा, जेणेकरून तुम्ही हा ब्लाऊज वेस्टर्न साडीवरती, काठपदर साडीवरती किंवा कुठल्याही साडीवरती वेअर करू शकता. नंबर 2, ब्लॅक कलर ब्लाऊज. ब्लॅक कलर ब्लाऊज हा एव्हरग्रीन पॅटर्न आहे. तर ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा जवळजवळ सगळ्या साड्यांवरती मिसमॅच करून वापरता येतो. हा ब्लाऊज तुम्ही इथेनिक आउटफिट पासून तर पार्टीवेअर आउटफिट पर्यंत कोणत्याही साडीवरती मॅच करू शकता. हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज देखील तुम्ही तुमच्या आवडत्या युनिक आणि स्टायलिश पॅटर्न मध्ये शिवून घेऊ शकता. अशा फॅन्सी डिझाईन तुम्ही ह्या ब्लाऊज मध्ये नक्कीच ट्राय करू शकता. बॅकलेस डिझाईन, पॉप स्लीव्ज, अम्ब्रेला स्लीव्ज, स्लीवलेस, बोट नेक असे बरेचसे पॅटर्न आहेत, हे तुम्ही ब्लॅक कलरच्या ब्लाऊज मध्ये स्टिच करू शकता. तर अशा सध्याच्या ट्रेंडिंग पॅटर्न मध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेतला तर तुमचा ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा अप्रतिम दिसेल. आणि ब्लॅक कलरचा ब्लाऊज म्हटलं तर तो सगळ्या साड्यांवरती मॅच होतो. त्यामुळे ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा तुम्ही फॅन्सी आणि स्टायलिश पॅटर्न मध्ये नक्की स्टिच करून घ्या आणि तुमच्या वॉर्डरोब मध्ये अशा प्रकारचा एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज नक्की ऍड करा. नंबर 3, पिंक कलर ब्लाऊज. हा ब्लाऊज तुम्ही ग्रीन साडी, येलो साडी, व्हाईट साडी अशा प्रकारच्या अनेक साड्यांसोबत मॅच करू शकता. हा पिंक कलरचा ब्लाऊज सर्वच साड्यांवर मॉडर्न आणि क्लासी दिसतो. तर पिंक कलरचा ब्लाऊज हा तुम्ही तुमच्या बॉडी शेप नुसार छान असा स्टिच करून घ्या. हा पिंक कलरचा ब्लाऊज तुम्ही सिंपल किंवा हेवी किंवा मॉडर्न स्टायलिश कुठल्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता. तर यामध्येही तुमचा लुक क्लासी आणि मॉडर्न दिसेल. त्याचबरोबर पिंक कलरचा ब्लाऊज हा तुम्हाला एक काठपदर साडीवरती ट्रॅडिशनल आणि पारंपरिक टच सुद्धा देतो. तर तुम्ही अशा प्रकारे पिंक कलरचाही एक ब्लाऊज तुम्ही नक्कीच स्टिच करून ठेवा, तर तुम्हाला तो नक्कीच उपयोगी पडेल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही 3 ब्लाऊज बघितले जे प्रत्येक साडीवरती तुम्ही मॅच करू शकता आणि तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. तर हे 3 ब्लाऊज तुम्ही नक्कीच तुमच्या वॉर्डरोब मध्ये ऍड करा. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा
आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.